गुरुवार म्हटलं की माझा असतो उपवास, त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळ्यांसाठी साबुदाणा इथं भिजत घालते. म्हणजे नाश्ता वेगळा करायची गरज पडत नाही मला. पण आज माझा प्लॅन वेगळा होता. सगळ्यांसाठी मला इथं मेंदू वडे, इडली, सांबार आणि चटणी बनवायची होती. इडलीची तर तयारी मी कालच सगळी करून घेतली होती. इडलीसाठी मी 3 प्रकारचे तांदूळ मिक्स करून यावेळी इडली बनवली होती. आणि यावेळीची इडली प्रत्येक वेळेपेक्षा खूप मऊ आणि छान झाली होती चवीला. यात 3 प्रकारचे तांदूळ मिक्स असल्यामुळं कलर थोडासा वेगळा दिसतोय. पण खायला खूप छान झाले होते असे सगळेच म्हणत होते. सगळ्यांचं खाणंपिणं झालं आणि त्यानंतर मग इथं मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. पण तेवढ्यातच लाईट गेली. आज सकाळपासून 10 वेळा लाईट येऊन गेली असेल. आणि लाईट गेले की अजिबात घरात थांबावंसं वाटत नाही, कारण ऊन एवढं असतं त्यामुळं गरम पण खूप होतं. म्हणून लगेच बाहेर आले. आणि इथं आमची मणिमाव बघा सोफ्यावरची उठून फरशीवर झोपली होती, कारण तिला पण खूप गरम होत होतं. खिचडी बनवलेली खाऊन घेतली आणि त्यानंतर डाळी ते नीट करायच्या होत्या, त्याही नीट करून घेतल्या. याच्यामध्ये संध्याकाळचे 4 वाजले होते. आज झोपायचं नाही असंच ठरवलं होतं, त्यामुळे बरीच कामं मी हातासरशी करून घेतली. संध्याकाळी 4 वाजता सासूबाई आल्या आणि त्यांनी मस्त असे चिंचेचे गोळे इथं बांधून दिले.